तो अशा झोपा काढितो माणसाला भेव दाखवितो. डायरेक्ट गेला बिला काय रात्रीतून एकटा कालच परवाच त्यांनी मरणाचे गहू खाल्लेत आणि आता असा झोपला होता नाही बघ. तुम्हाला दाखवतो मी झोपरे एकदा झोपून दाखव. पडला पडला खाली पडला. आता नाही झोपत. आता नाही मान बी नाशी टाकली होती पूर्ण गडीने. बस थोड्या वेळाने सोडणार मी, आताच नाही सोडणार. ऐक नाही गौरी, अय गौरी चल अंड दिलं नाही बघून येतो. बदकांनी राजहंस अजूक नाही आले अंड्यावर. बदकांनी देतो. दिलं का रे अंड, दिलं का रे, दिलं 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 अंड्याले. चला अबे थांब ना, दमच नाही. हा तुमचं येऊ राहील दम का. त्या दिवशी मला सांगायचंच राहिलं की बाबा आपली ही जी शेळी आहे ना तिची आता आहे ना कास वगैरे मस्त सुटली बरं का. तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ मध्ये दाखवली होती मी ती शेळी. बघू शकता तुम्ही एकदम गाजर कास. आता 2-3 दिवसात येईन ही शेळी. 2-3 तर नाही बरं का, येते 12-13 घंट्यातच का भरवसा नाही तिचं कधी येते. पण आपण जरी 2 दिवस भरलेत रविवारपर्यंत एखादं करडू देईन ती शेळी. आहे का नाही रे. हा आता मस्त तिचं कारण की माया अंग वगैरे सगळं सुजलेलं आहे. म्हणजे सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या शेळ्या गाभण आहे ही सोडून. आता हिचं दुखतच आहे बरं का तसं. हिला आता आहे ना आजपासून ते औषध द्यायला पण चालू करू व्हिटॅमिन आपण. काय काय आज नाही भाऊ सुट्टी तुला. अंदर ये काय जर तू हे काय ग, जर तू हे काय तो दुखत आहे तू जास्त काय. चला आता हे भिजू घालतो आणि देतो बकऱ्याला. ते बकऱ्याला म्हणतो यांना राजहंसला दिलंय बरं का तसं. पण हे मी अंड दिलं तुला. हा मी म्हणलं अंड कुठे गेलं. खाना खाना तिथं काय खाय ना, माझ्याकडे काय बघतो. बदकांनी मस्त चान्स घेतला गाड्या. चान्स पे डान्स सगळे पवायला आले. तिकडं भांडणं चालू झालेत. कावळ्याला मारित होते हे बर्ड्स. आता इथं भांडणं चालू झाली. दिला हाकलून. काळ इकडे त्याला धरायला गेलं की सगळे बाहेर निघते. जाऊन द्या. असाला आहे ना आज पाणी द्यायचंय पण पूर्ण दंड त्याचा मोडला. त्याच्यामुळे आलोय आता ट्रॅक्टर घेऊन मस्तपैकी त्याला मारतो. आता रोटा दंड करतो. प्रज्ञेशन इकडच्या साईड ओढ राहिला पाणी इकडे पळावू नये म्हणून, कारण की पूर्ण सपाट झाला होता असा. चला घेऊ मारून आता याला. 2-3 वाफे राहिलेत ना ते पण मारून घेऊ राहिलो बरं का, कारण की इथं आपल्याला कोथंबीर वगैरे लावता येईल. रोटा छोटा आणला होता मी, प्रज्ञेशला पाठवलंय रोटा आणायला मोठा. आता आहे ना हे ओढून घेतोय साईडचं. हे दसरथ घास असताच वापर ठेवायला चांगला उगलाय त्याच्यामुळं. इकडे पण उगला होता पण ते स्टार्टिंगच्या तोंडाला इकडे सगळं मोकळत होतं त्याच्यामुळे मग काढून घेतलं सगळं. पाणी वगैरे द्यावं लागेल दसरथ घासला. दम लागतो आबळ आहे आज त्याच्यामुळे आहे ना घाम फुटलाय. येतो काय काय माहिती पाऊस. चला भाऊ आपलं काम थोड्या वेळ थांबण्यात आलंय कारण की ट्रॅक्टरचं डिझेल संपलंय. डिझेल आणावं लागेल त्याला. इतक्या लवकर कास काय संपत आहे काय माहिती बाबा. त्या दिवशी 2 लिटर टाकलं होतं पण हे पण वावर झालं होतं त्याच्यामुळं संपलं असेल. चला डिझेल आणू घेऊ करून तेवढं पेंडिंग काम. मग पाणी पण सोडायचं याला. मारामारी चालू दे मारामारी. आता इतक्या मारामारी खेळत होत्या ना या सगळ्या हातपाय धुवून घेतलेत भाऊ. आत्ता शिकमी आलोय तिकडून रोटा मारून पेट्रोल डिझेल वगैरे टाकलं. आता राजहंस खेळायला लागली आणि घेतला सगळा रोटा मारून. तिकडे आहे ना बाब म्हणून राहिले मका टाकायची पण आता आहे ना तिथे बाबा आपण आहे ना कोथंबीर नाही तर तिथं मेथी लावून देऊ. अरे पाणी तिकडं भरायला ठेवलं होतं इकडं काय झालं.
झालं गाडी. आता आलं पॅक. त्या तिकडे पडत आहे पाणी बदकांना पवायला. इकडं बदकांचा डान्स चालू आहे. बघा ते पाण्यातली बदक कशी मान खालीवर करते ते बघा. आता इकडचा चालू झाला. त्याला काय सिस्टीम आहे काहीतरी बोलत आहे काय म्हणजे बघा बघा बघा. हिला हे काय नवीनच काय नवीनच टेस्ट आहे का तू. आज आहे ना नेमकी आपल्याला घास नाही कापायचं बरं का. पाणी दिलंय त्याच्यामुळं हे ट्रे घेऊन चाललोय. हायड्रोपोनिक मग तुम्हाला मी दाखवलं होतं ना याच्यात करायचं चाललाय माझा प्लॅन. कारण की विषय असा होतोय की ट्रे ना आपल्या कामाला लागलेत सगळे. 2च ट्रे होते ते पण आता फुल झाले. अजून करायचं आहे आपल्याला कारण की आपण जे हायड्रोपोनिक मकाचं केलं होतं ना ते सक्सेसफुल झालंय. म्हणून मी काल दाखवलं होतं की नाही काय माहिती. बघा आता कसं हिरवट दिसायला लागली तुम्हाला. इकडं पण जरा दिसन हिरवट. पण यातले पाणी झाले. पाणी काढावं लागेल. पाण्याचा उपयोग नाही एवढा. बापरे. अरे पण हे पाणी कसं काय झालं याच्यात. तुला कळतच नाही काही. पाणी काढलं टाकायचं यात पाणी काढलं टाकलं. पाणी काढून घ्यावं लागेल. होतं ते अजून पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे हे होईन. बघ आता गुतायला लागले. एकामेकात गुतायला लागलं इथे. त्याला 3दा छेडलं का मग ते नाही होत. आता एकामेकात गुतायला लागलं. उद्या आहे तुम्हाला असं जर लय भारी दिसन. गौरे आता आहे ना ते नाही बघा इथं 3 ट्रे मध्ये ट्रान्सफर केलंय. आता जास्त झालं होतं ते त्याच्यामुळे काही याला आहे ना फुटलंच नव्हतं काही. गौरे होय तिकडे चल तुला इथंच बांधायचं आहे तुला. ओके शेळ्या येते थांब ना. कस काय शेळी. हा 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 खा खाय कॅमेरा खाय. गौरे सपासप शेपटी आणि ती. हा तिकडे कोण जायला लावलं. खोडे खोडे खोडे. बघा आता या दिशा बदलू राहिल्यात काय. इकडून जाळी ते दिसाना आल्या बऱ्या. हा हा व्हेरी गुड. या तसं काही आहे ना. खडे खडे काही 1 2 3 आले. तिला पालवी फुटन आता नवीन ह्या चिंचेला. तिला आता काय झालं काय माहिती. हे मस्त पालव्या बिलव्या फुटून झाल्या बी. मम्मीने त्यांना घ्यायला आलो होतो. इकडे झालंय आता हे वावर अख्खं खुरपून. आता आहे ना पलीकडचं घ्यायचं आहे मम्मीने त्यांना उद्या. आजीला मम्मीला. चला आता निघू घरी. कसे पेरू खराब झालेत. खाली पडले सगळे. संपलेत बरं का तसे. काय गाडे याला कोणी शिवलंय असं. पण ते तरी पक्षीचं आहे गाडी. झाडी ते पण झाड म्हणतो पण ते तरी पक्षीचं आहे. हे अजून अंडे बिंडे देऊन गेलं वाटतं. ते कसं शिवलंय बघा ना. सुताराचं आहे का. सुताराचं आहे का मम्मी घरट. सुताराचं घरट आहे काय. किती मस्त शिवलंय बघ ना. शिवी ती काय चिमणी. ते बघ ना काय मस्त शिवलंय ते. लांब चोचीचे नाही. हा 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 बारीक बारीक ते जागेवरच उडत येते. व्हेरी गुड बरोबर. चला भाऊ बघा हे इडलिंबूच झाड आहे सगळे. हेच एकटं मोसंबीच झाड होतं त्याला मस्त आलंय प्रज्ञेशनी. हो चल रे बोलो. चल घरी आता. आता त्याची चला तर मंडळी मग आजचा व्हिडिओ आपण इथं संपवू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय. आबळ आलंय पण पाऊस नाही. वारा सुटतंय पण पाऊस नाही. काय माहिती आता काय होतंय काय नाही. हे बघा